दिदू बाळा, भैड्या बाळा, काय तुम्ही काम करायला लागला? उन्हाळ्या हात राहिला गाय ड्रिपच्या झाडांना. काय आज नाही का बेत? जात नव्हतं का कुठं फिरायला? 31 डिसेंबर का काय आहे ती? 31 डिसेंबर का काय आहे की? आई साहेब, काय जरी असलं तर आज भरपूर गर्दी. बाहेर जाऊन काय करायचं असल्या गर्दीचं कुठं गर्दी आपलं घरचं खाऊन आणि आपण रोज तर असं आधी मध्ये तर हॉटेलमध्ये जातोच की आपलं सारखं. त्याचं काय एवढं त्याला काय 31 डिसेंबर म्हणून हॉटेलात काय जायचं एवढं? पार्ट्या करणं फिरणं हीच केलं म्हणजे 31 डिसेंबर साजरा होतोय असं काय नाही. प्रत्येक वर्ष येतंय जातंय. प्रत्येक 1 जानेवारीला एन्जॉयच करावं असं काही नसतं. आपल्या आयुष्यातला एक दिवस कमी होत चाललाय. आपण प्रत्येक वर्षी ठरवतो मी ह्या वर्षी करणार ती करणार, पण रिअल मध्ये तर तसं काही घडतच नाही. पण आपण 31 डिसेंबरच्या पार्ट्या करण्यापेक्षा इकडं तिकडं फिरायला जाण्यापेक्षा आपण कुठला तरी फॅमिली सोबत पण टाइम घालवणं आणि कुठलं तर नवीन वर्ष लागलंय म्हणून कुठलं तर ध्येय करून म्हणजे ते पुढच्या वर्षीपर्यंत मी पूर्ण करेन असं काहीतरी निश्चय करायचा मनाचा, काहीतरी चांगला विचार. चांगला विचार करा. फिरायला जाण्यापेक्षा विचार करताय आणि जर त्या वर्षी हाय तीच आहे. आणि आज आम्ही कुठं सुद्धा गेलो ना, आम्ही आमच्या घरीच आहे. आणि 31 डिसेंबरचा आज आम्ही आमच्या घरचंच खाणार आहे. वर्षभर काय म्हणजे एन्जॉय केलं नसल्यावर 31 डिसेंबर आहे म्हणून चला फिरायला, हॉटेलात चला, इकडं चला तिकडं चला म्हणून आपण जातो. पण वर्षभर की आपण जातोय की 31 डिसेंबरला जावं म्हणून काय असा नियम नाही. पण ज्याची इच्छा काय. आणि 1 जानेवारीलाच आपण म्हणजे ठरवतो की मी पुढच्या वर्षीपासून हे करणार ती करणार असं करणार तसं करणार. त्या 1 जानेवारीची वाट बघत बसण्यापेक्षा आपल्या ज्या दिवशी आपल्या डोक्यात चांगला विचार आलाय त्याच दिवसापासून त्याची सुरुवात करायची. 1 जानेवारीला नवीन वर्षाची सुरुवात करतो असं का ठरवायचं आपण? आणि एक दिवस सुरुवात करतो म्हणायचं झालं. आता 1 जानेवारी झाली पुन्हा म्हणायचं काय तर काय झालं सुरुवात करायची वर्ष पुढच्या वर्षी अजून हेच करायचं. तर असं राहायचं. आपलं ध्येय जे आहे ते साध्य करायचं पहिला, मग परत काय असेल ते. आणि असं राहायचं की ही वर्ष नवीन वर्ष आपलं रोजचंच वर्ष आहे. रोजच नवीन वर्ष असं जगायचं माणसाने जीवनात, कायम आनंदात खुश.